ॲडवर्ब क्रियाविशेषण म्हणजे काय? तर ॲडवर्ब हा असा वर्ड आहे जो क्रियापदाला म्हणजे वर्बला किंवा ॲडजेक्टिव्हला किंवा दुसऱ्या ॲडवर्बला जे सेंटेन्समध्ये आहे त्याला डिस्क्राईब करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, शी स्पीक्स स्लोली. ती हळू बोलते. मग ह्याच्यात वर्ब काय आहे? बोलते. ती कशी बोलते? तर हळू बोलते. मग इथे स्लोली मीन्स हळू हा शब्द ॲडवर्ब आहे जो तिच्या बोलण्याला डिस्क्राईब करतो. म्हणजे काय? तर एखादी गोष्ट कशी घडली, केव्हा घडली, कुठे घडली, किती वेळा घडली, किती प्रमाणात घडली, हे सांगण्यासाठीचा जो शब्द आहे त्याला ॲडवर्ब असं म्हणतात. तर ह्या ॲडवर्बचे काही टाईप्स आहेत. तर ॲक्शन कशी घडली हे रिप्रेझेंट करायला आपण क्विकली, सॉफ्टली, केअरफुली असे काही ॲडवर्ब्स यूज करतो. ते ॲडवर्ब्स ऑफ मॅनर या टाईपच्या अंडर येतात. नेक्स्ट इज व्हेन समथिंग हॅपन्स. कधी घडलं हे सांगण्यासाठी नाऊ, यस्टरडे, सून हे ॲडवर्ब्स यूज करतो. म्हणून त्याला ॲडवर्ब्स ऑफ टाईम असं म्हणतात. नेक्स्ट इज ॲडवर्ब्स ऑफ प्लेस which shows where an action occurs. For example, here, outside, upstairs. These are the adverbs of place. Next is adverbs of frequency. म्हणजे किती फ्रिक्वेंटली एखादी ॲक्शन घडली आहे हे सांगण्यासाठी आपण हे ॲडवर्ब्स यूज करतो. मग फॉर एक्झाम्पल, ऑलवेज, रेअरली, डेली हे ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सीचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट इज ॲडवर्ब्स ऑफ डिग्री. एखादी गोष्ट किती एक्सटेंटपर्यंत घडली आहे हे सांगण्यासाठी आपण ॲडवर्ब्स ऑफ डिग्री यूज करतो. फॉर एक्झाम्पल, व्हेरी, ऑलमोस्ट, एक्स्ट्रीमली. नेक्स्ट इज ॲडवर्ब्स ऑफ पर्पज. मीन्स एखादं कारण दाखवण्यासाठी आपण हा ॲडवर्ब यूज करतो. फॉर एक्झाम्पल, देअरफॉर, कॉन्सिक्वेंटली. नेक्स्ट इज कंजंक्टिव्ह ॲडवर्ब्स, जे दोन इंडिपेंडंट क्लॉजेसना लिंक करतं किंवा सेंटेन्सना. त्याला कंजंक्टिव्ह ॲडवर्ब्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, हाऊएव्हर. हे सगळे डिफरंट टाईप्स ऑफ ॲडवर्ब्स होते. आता हे ॲडवर्ब्स यूज करून एक्झाम्पल्स बघूयात. ही स्पीक्स क्लिअरली. तो स्पष्टपणे बोलतो. हे ॲडवर्ब ऑफ मॅनर आहे. म्हणजे तो कसा बोलतो? तो स्पष्टपणे, क्लिअरली बोलतो. प्लीज लिसन केअरफुली. कृपया लक्षपूर्वक ऐका. शी कंप्लीटेड इट इझिली. तिने ते सहज पूर्ण केले. ही वर्क्स ऑनेस्टली. तो प्रामाणिकपणे काम करतो. ही रिप्लाइड कामली. त्याने शांतपणे उत्तर दिले. ही बिहेव्ड रूडली. तो उद्धटपणे वागला. शी स्माइल्ड हॅपीली. ती आनंदाने हसली. ही रिॲक्टेड अँग्रीली. त्याने रागाने प्रतिक्रिया दिली. ही सगळी आपण सध्या ॲडवर्ब्स ऑफ मॅनर्सचे एक्झाम्पल्स बघतोय. ही ड्राईव्स केअरलेसली. तो निष्काळजीपणे गाडी चालवतो. ही फिनिश्ड द वर्क क्विकली. त्याने काम लवकर पूर्ण केले. शी एक्सप्लेन्ड नाईसली. तिने छानपणे समजावून सांगितले. ही ॲन्सर्ड पोलाइटली. त्याने नम्रपणे उत्तर दिले. ही लेफ्ट सून. तो
लवकरच निघून गेला. आय सॉ हर लास्ट नाईट. मी तिला काल रात्री पाहिले. ही आत्ता आपण ॲडवर्ब्स ऑफ टाईमची एक्झाम्पल्स बघत आहोत. ही रिझाइन्ड रिसेंटली. त्यांनी अलीकडेच राजीनामा दिला. द ट्रेन अराइव्ड ऑन टाईम. रेल्वे वेळेवर आली. ही अपोलोजाइज्ड लेटर. त्याने नंतर माफी मागितली. प्लीज कॉल मी इमिजिएटली. कृपया मला तात्काळ फोन करा. आय वेक अप अर्ली. मी लवकर उठतो. ही केम लेट. तो उशिरा आला. वी विल टॉक लेटर. आपण नंतर बोलू. इट स्टार्टेड रेनिंग सडनली. अचानक पाऊस सुरू झाला. इथे सडनली हे ॲडवर्ब आहे, जे रिप्रेझेंट करतं की केव्हा पाऊस सुरू झाला, तर सडनली सुरू झाला. ही विल लीव टुमॉरो. तो उद्या निघेल. आय मेट हिम रिसेंटली. मी त्याला अलीकडेच भेटलो. शी फिनिश्ड द वर्क अर्ली. तिने काम लवकर पूर्ण केले. शी स्पोक कॉन्फिडेंटली. ती आत्मविश्वासाने बोलली. आय विल कॉल यू टुडे. मी तुला आज फोन करीन. शी केम येस्टरडे. ती काल आली. ही नेव्हर लाईज. तो कधीही खोटे बोलत नाही. शी फ्रिक्वेंटली कॉल्स मी. ती वारंवार मला फोन करते. हे ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीचं एक्झाम्पल आहे. ती किती वेळा कॉल करते, तर ती वारंवार कॉल करते. ही ओकेशनली व्हिजिट्स अस. तो कधी-कधी आम्हाला भेटायला येतो. आय व्हिजिट ट्वाइस अ वीक. मी आठवड्यातून 2दा भेट देतो. शी इज ऑफन लेट. तिला अनेकदा उशीरच होतो. वी रेअरली मीट दीज डेज. आजकाल आम्ही क्वचितच भेटतो. वी समटाइम्स प्ले चेस. आम्ही कधीकधी बुद्धिबळ खेळतो. ही रेअरली कंप्लेन्स. तो क्वचितच तक्रार करतो. आय ऑफन फॉरगेट थिंग्स. मी अनेकदा गोष्टी विसरतो. शी नेव्हर आर्ग्यूज. ती कधीच वाद घालत नाही. ही समटाइम्स फील्स टायर्ड. त्याला कधीकधी थकवा जाणवतो. वी युज्युअली मीट ऑन संडेज. आम्ही सहसा रविवारी भेटतो. आय रेअरली वॉच टीव्ही. मी क्वचितच टीव्ही पाहतो. शी युज्युअली ड्रिंक्स टी. ती सहसा चहाच पिते. शी सर्च अराउंड. तिने आजूबाजूला शोधले. हे ॲडवर्ब ऑफ प्लेसचं एक्झाम्पल आहे. मीन्स तिने कुठे शोधलं, तर आजूबाजूला, अराउंड शोधलं. ही सर्च्ड एव्हरीवेअर फॉर हिज कीज. त्याने त्याच्या चाव्या सगळीकडे शोधल्या. ही वेंट अपस्टेअर्स. तो वरच्या मजल्यावर गेला. कम हिअर. इथे ये. दे लिव्ह नियर बाय. ते जवळच राहतात. ही इज वेटिंग आउटसाइड. तो बाहेर थांबला आहे. गो देअर. तिकडे जा. आय ॲम व्हेरी हॅपी. मी खूप आनंदी आहे.
शी इज टू टायर्ड. ती खूपच थकली आहे. हे ॲडवर्ब ऑफ डिग्रीचं एक्झाम्पल आहे. ती किती थकली आहे? तर खूपच थकली आहे. दिस इज रिअली गुड. हे खरंच चांगले आहे. लिसन केअरफुली बिकॉज दिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. काळजीपूर्वक ऐका, कारण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शी वॉज कम्प्लिटली शॉक. ती पूर्णपणे हादरली होती. न्यूअर कार्स हॅव मोर पॉवरफुल इंजिन्स अँड आर देअरफॉर फास्टर. नवीन गाड्यांमध्ये अधिक शक्तिशाली इंजिन आहेत आणि त्यामुळे त्या वेगवान आहेत. हे ॲडवर्ब ऑफ पर्पजचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट इज कंजंक्टिव्ह ॲडवर्ब, जे दोन सेंटेन्सना लिंक करतं. फॉर एक्झाम्पल, ही वॉन्टेड टू गो, हाऊएव्हर ही स्टे होम टू स्टडी. त्याला जायचे होते, तरी तो अभ्यास करण्यासाठी घरीच राहिला. तुम्ही कुठला ॲडवर्ब खूपदा वापरता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा तुम्ही आज कुठलं शिकलात ते सांगा. धन्यवाद.